अनुभवाचा फायदा मिळेल ना, आम्हाला रिलेशनचा फायदा मिळेल. पण शिक्षक मतदारसंघात आपण उमेदवार आयात केला, पदवीधरला मी आयात. पत्रकार परिषदेमध्ये स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत हा अखंड भारत राहावा याकरता नेहमीच, आणि म्हणून उद्या रन फॉर युनिटी या विषयावर उद्या कलेक्टर ऑफिस ते सरदार वल्लभभाई यांचा पुतळा जो शागेजमध्ये तिथपर्यंत आपण जाणार आहोत. आमची सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करावं आणि रन फॉर युनिटी जो आपला ध्येय आहे त्या ध्येयामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं, हेच युवा पिढी आणि सगळ्यांना आवाहन करावं, हीच विनंती. तुम्हाला काय बोलायचंय किशोर? तुला समज. हा, मग तुम्ही तुमची सांगा, सगळ्यांना इन्व्हॉल्व व्हा म्हणून विनंती करा. स्थानिक स्तरावर आम्ही जोरात करतोय, विधानसभा स्तरावर. हा, एक आम्ही प्रत्येक विधानसभा स्तरावर सुद्धा आम्ही हे कार्यक्रम. त्यानंतर उद्या जी वेळ झाल्यावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पण एक रॅली आम्ही करणार आहोत रन फॉर युनिटी. आता हे ग्रामीण मधून आहेत, ग्रामीणचे दुसरे आमचे पदाधिकारी आहेत, आणि हे तर आपले 3 विधानसभा शहर अध्यक्ष आहेत. तर एक आहे, नंतर आम्ही ही एक दिवस एकेका भागात 4 ठिकाणी चिकलठाणा, पूर्व, पश्चिम आणि मध्य या 4ही ठिकाणी आम्ही पदयात्रा काढणार आहोत. हा दुसरा काहीतरी घ्या, इथे घेऊच आपण. नाही, एक छापली 137. आता नाही मी बोलणार. तुम्ही परत येजा. नाही, उद्या मी प्रेस करतो. उद्या दुसरी प्रेस करू. उद्या प्रेस करू. त्या निमित्ताने भेट कशी होईल? उद्या जेवायला बोलवत ना. हा, उद्याच्याला जेवायला बोलू आपण. उद्या बरोबर हा, उद्याच्याला 1 वाजता हॉटेलमध्ये प्रेस. सर्वांचे आभार, धन्यवाद. एकता दौड मध्ये सामील व्हा. पत्रकारांना विनंती आहे, जरा वजन कमी करा. चांगला प्रवेश सोहळा झाला भारतीय जनता पार्टीमध्ये. हा, त्याच्यामुळे काय भारतीय जनता पार्टीला काय फळ मिळेल, काय बळ मिळेल? तू पहिल्या पाण्याला बातमी छापली ना तू. एक मिनिट मी सांगतो, मी बोलतो ना. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक प्रवेश, रोज वेगळ्या वेगळ्या पक्षातले लोक, त्यांच्या हे लक्षात आलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज देशाच्या विकासासाठी हा पक्ष भारतीय जनता पार्टी काम करते. आणि म्हणून काल तुम्ही बघितलं असेल तर सोलापूरचे माजी 3 आमदार, अनेक वेगळे वेगळे पदाधिकाऱ्यांनी विमोचन करू आपण. विमोचन. तसंच मराठवाड्यातील पण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं काम चांगलं आहे त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, आणि त्याच्यामुळे नक्कीच भाजपची ताकद वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण की त्यांचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे, नक्कीच आम्हाला मदत पडेल. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना मदत मिळेल. त्या प्रवेशामुळे अजून डॉक्टर कराड आणि शितोळे नाराज झाले. आम्ही नाराज नाही आहेत. उगे आमच्या तोंडात घालू नका. आम्ही सगळेजण अजिबात नाही. मी काहीतरी बोलू नका. नाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिकडे पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतात तो आम्ही सगळे इकडे व्यासपीठावर बसलेले जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, जो कुठला निर्णय पक्ष प्रदेश अध्यक्षांनी जो निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य असतो आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. तसेच सगळे सहभागी आहेत आणि तसे सिस्टीम मध्ये असतो. छोटे प्रवेश असले की खालच्या जिल्हा लेवलला होतात, तो स्टेट लेवलला होतात, असे प्रत्येकाचे, आणि त्याच्यामुळे कोणी कोणावर नाराज व्हायचे काही विषयच नाही. केंद्रातर्फे काही आमच्याकडं पोस्टर चाललेत, त्यांचं विमोचन आम्ही माननीय सावी साहेब खाली बसू. बोला. लिंक लागली होती व्यवस्थित. बोललो ना मी, जे सांगायचं सांगितलं. पक्षामध्ये काय ते कालचा हा प्रवेश जो झाला तो खास म्हणजे करून घेतला असं एकंदरीत चर्चा आहे. बघा, मी पक्षाचा एक नेता आहे आणि संभाजीनगरचा एखादा प्रवेश मला जर प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं सावे यांचा प्रवेश करायचा आहे तर मी नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून प्रवेश केला. काल मी उपस्थित होतो तिकडे. नाही सर, आपण प्रदेश अध्यक्षांना प्रदेश अध्यक्ष ज्यावेळेस संभाजीनगरला आले होते त्यावेळेस त्यांची आणि एम के देशमुखांची भेट झाली होती. संजय केणेकरांच्या घरी अर्धा तास चर्चाही झाली होती त्यांची, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मुंबईला भेटा, आणि ते भेटले सोमवारी मंगळवारी त्यांना, आणि त्या हिशोबाने ठरला आणि त्याचा प्रवेश झाला. मी 3 दिवस मुंबईत असतोच, त्याच्यामुळे मी उपस्थित होतो त्या प्रवेशाला. चांगले विरोधी पक्षातील
बलाढ्य नेते तुम्ही तुमच्याकडे घेताय, बरेचसे नेते येत आहेत, भविष्यात ते विरोधक ठेवताय का नाही तुम्ही? कसं आहे म्हणजे थोडस प्लॅटफॉर्म यांना त्याच्यातून डिलीट करून ठेवा. कसं आहे एक गोष्ट लक्षात मी आत्ताच सांगितलं, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो देशामध्ये विकास होतोय, या विकासाला बघून जे विरोधी पक्षातले मंडळी आहेत त्यांच्या लक्षात येते की आपण एवढे वर्ष ज्या पक्षासाठी काम करत होतो त्या पक्षाने कधीही सामान्य जनतेचा किंवा सामान्य यांचा विकास करायचा कधी विचार केला नाही. पण आज हे दोन्ही नेते देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकास करण्याकरता पूर्णपणे कटिबद्ध आहेत. मला सांगा, अतिवृष्टी झाल्यावर आजपर्यंत एवढा कधी 31,000 कोटी कधी कोणाला मिळाले का? आज यावेळेस पैसे मिळाले की असा हा सगळा डिफरन्स लोकांच्या लक्षात येतोय. आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येते की आज मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्रजी मोदी साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये भाजप जे काम करते त्या पक्षाला नक्कीच त्याला वाव मिळतो. माननीय अमितभाई शहांचं वाक्य आठवा, ते नेते आहेत आमचे, विरोधक दुर्बिणीने दिसणार नाहीत एवढं काम करायला आम्हाला सांगितलंय म्हणून आम्ही काम करतोय. देशमुखांमुळे ते इच्छुक आहेत त्यांची नाराजी बघा, एक लक्षात ठेवा विकासजी, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणालाही कमिटमेंट देऊन प्रवेश केला जात नाही, हे लक्षात घ्या. कोणालाही कमिटमेंट 562 संस्थानामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की हे संस्थान आपल्याला डिझॉल्व करायचे आहेत आणि त्याच्यासाठी गृहमंत्री म्हणून यांच्याकडे जबाबदारी दिली. 562 पैकी 561 संस्थानाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी 561 ठिकाणी छोटी छोटी राज्य, त्याच्यामध्ये आपलं हैदराबाद होतं, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, पण ही त्याच्यामध्ये डिझॉल्व झाली आणि एकच राज्य त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे स्वतःकडे घेतलं होतं ते काश्मीरचं राज्य होतं आणि त्याचा शेवटपर्यंत प्रॉब्लेम होता. 370 कलम त्यांच्याच नेतृत्वात लावलं होतं. ते आता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि अमितभाई शहा गृहमंत्री म्हणून त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालो. एकंदरीत भारताला एकनिष्ठ करण्याचा निर्धार, भारताला एकता आणि अखंडता करण्याचा जो निर्धार होता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलचा, तो अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्यांची 150वी जयंती आपण साजरी उद्या करणार आहोत. उद्यापासून हे कार्यक्रम आहेत. हे कार्यक्रम करत असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून जे केंद्राचं डिपार्टमेंट आहे, जे नेहरू युवक केंद्र आहे, त्या माध्यमातून आणि स्पोर्टच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही कार्यक्रम आहेत आणि काही संघटना म्हणून सुद्धा आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. यामध्ये मी वेगवेगळे कार्यक्रम सांगू इच्छितो. याच्यामध्ये 6 तारखेला म्हणजे 6 ऑक्टोबरला पहिली पत्रकार परिषद